नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे. ना सुरुवातीला ना शेवटी. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. हा व्हिडिओ सुरू करायच्या आधी तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये एक कथानक सुरू आहे. त्या कथानकामध्ये 4 कॅरेक्टर्स आहेत, मेन कॅरेक्टर्स. राहुल, नेहा, समर आणि कीर्ती. राहुल हा त्यांचा लीड आहे. ते एका प्रोजेक्टवरती काम करत आहेत. त्या चौघांच्याही मानेमध्ये एक चिप बसवली आहे. ते काय बोलतायत, काय वाचतायत, काय डिस्कस करतायत, काय रिफ्लेक्शन्स आहेत, काय रिॲक्शन्स आहेत, काय रिस्पॉन्सेस आहेत, डिस्कशन्स आहेत, या सगळ्या गोष्टी त्या मानेमधल्या चिपमधून राहुलनी एक सॉफ्टवेअर बनवलं आहे. त्याच्या कम्प्युटरवरती आहे ते आणि त्याला जाऊन ते सिंक होतं आहे. त्याच्यामध्ये ॲनालिसिस होतं या सगळ्या गोष्टींचं आणि रिझल्ट हे एका डॅशबोर्डवरती डिस्प्ले होतात आणि ते 24 तास तो त्या स्क्रीनकडे बघत ते ऑब्झर्व करत असतो. आता गेले 15 दिवस पाऊस पडायला लागला आहे आणि या पावसामधून तो रोज ऑफिसला जा-ये करतोय. काही वेळा गाडी खड्ड्यातनं जाती, पाणी आजूबाजूला दोन्हीकडं उडतं. याच पद्धतीनं तुम्ही पाहिलं तर त्यांनी आता जो रस्ता आहे ऑफिसला जायचा त्या रस्त्यावरती घाण, दुर्गंधी, वास, माशा हे सगळं पावसामुळं आहेच ते आहेच. तो कधी कधी रेनकोट घालून जातो, कधी कधी रेनकोट घालून जात नाही, पावसामध्ये भिजतो. आता मोबाईल भिजू नये म्हणून त्यांनी एक कवर घालून ठेवलं आहे त्याला. तरी पण काही वेळा इतका पाऊस असतो की थोडंसं पाणी इकडं तिकडं काहीतरी होतच असतं. चिडचिड होती त्याची, रागराग होतोय. ते आता 4 जणं त्या प्रोजेक्टवरती काम करत असताना त्यांनी वड आणि पिंपळ याच्यापासून सुरुवात झालेली, तर त्याच्या मुळांमध्ये सुद्धा सेन्सर्स लावलेत आणि त्या सेन्सरचा जो डेटा आहे तो सुद्धा त्याच्या सॉफ्टवेअरला जाऊन सिंक होतो आणि रिझल्ट येतात. ते रिझल्ट वेगवेगळ्या माध्यमातून, नोटिफिकेशन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या हे सिंक होत आहेत. हे रिझल्ट सिंक होत आहेत आणि मेसेजेस जे आहेत त्या रिझल्ट्सचे हे त्याच्या लॅपटॉपवरती, त्याच्या मोबाईलवरती, त्याच्या ईमेलवरती आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्या चौघांनाही मिळतात. आता आज काय होते बघूया. ॲक्च्युली ते 4 जण सुद्धा ना एका फ्लॅटवरती राहतात आणि त्या फ्लॅटला 4 खोल्या आहेत आणि त्या 4 खोल्यांमध्ये ते 4 जण राहतात. फारसं कधी इंटरॅक्शन होत नाही. जे काही इंटरॅक्शन आहे हे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, ईमेल, व्हॉट्सॲप चॅट्स, मेसेजेस, त्यानंतर कॉल्स, फोन कॉल्स, ऑनलाईन व्हिडिओ कॉल्स, आणखीन काही माध्यमातून त्यांचं एकमेकांशी डिस्कशन होत असतं. पण हे सगळं ऑनलाईनच डिस्कशन आहे त्यांचं. आता आज काय व्हायला लागलं माहिती आहे का, पाऊस जो होता, आता बुधवार, पाऊस थोडासा हलकासा पडत होता. पाऊस हलका पडत असताना तुम्हाला माहिती आहे कसं वातावरण कसं असतं, एक प्रकारे दमट, किचकिच, चिकचिक, ओलसर असं वातावरण होतं आणि घरामध्ये एक प्रकारची शांतता, पूर्णपणे शांतता होती. तो सोफ्यावर बसलेला नेहा किचनमध्ये होती. किचन झाल्यावरती ती गेली शॉवरमध्ये, शॉवर करायला लागली. ॲक्च्युली गरज नाही आहे पावसाळ्यामध्ये, पण गेली. राहुलचा फोन होता, त्याची बॅटरी हे होती, तो चार्जिंग करायला त्याला कंटाळा आलेला म्हणून त्यानं बाजूला पडलेला नेहाचा टॅब घेतला आणि त्याच्यावरती नेटफ्लिक्सवरती आज तो मूव्ही पाहणार होता. तेवढ्यात एक नोटिफिकेशन पॉपअप झालं, मिस यू टू, आणि एक हार्ट असं तिथं होतं. ते बघितल्यावर काय होणार आहे, साहजिक आहे. राहुलच्या मनामध्ये पाल चुकली. तो फ्रीज झाला जागचा. नाव एपासनं सुरू होणार होतं. कदाचित ते सेटिंग असावं काहीतरी, त्यामध्ये फक्त इनिशियल्स दिसत आहेत. 2 मिनटं तो विचार करायला लागला, अरे असलं कोण मेसेज पाठवायला लागलंय. श्वास जड, त्याच्या हातातनं टॅबलेट्स, म्हणजे काय म्हणायचं आता, अशा वेळी काय होणार आहे. तो टॅबलेट हाताला, तो जो काय 100-150 ग्रॅम 200 ग्रॅमचा टॅबलेट हाताला 2 किलोचा जाणवायला लागला, एवढा जड. ॲक्च्युली तो हार्ट, इमोजी,
त्या मेमरीज हे सगळं बघितल्यावरती ऑटोमॅटिकली त्याच्या डोक्यामध्ये एक स्टोरी तयार झाली. स्टील टॉकिंग, हे कोण एक्स आहे का? ह्याच्याबरोबर आहे का अजून बोलणं चालू? माझ्यापासून काही लपवलं जात आहे का? वगैरे वगैरे त्याच्या सगळ्या कल्पना सुरू झाल्या. डॅशबोर्ड शांतपणे ॲक्टिव्ह झाला, त्यावरती मेसेजेस दिसायला लागले. ओव्हर थिंकिंग व्हायला लागलं. फॅक्ट्स अजूनही क्लिअर नाही आहेत. बिफोर दॅट ओव्हर थिंकिंग व्हायला लागलं असा त्याच्यावरती एक मेसेज नोटिफिकेशन म्हणून आला. समरचा ते चौघंजण एकमेकाला कनेक्टेड आहेत. त्या चिपच्या माध्यमातून हे सगळं जेव्हा ॲनालिसिस होतं, चिपमधून लॅपटॉपवरती त्याच्या कम्प्युटरवरती जातं, सॉफ्टवेअर ॲनालिसिस करतं आणि त्यानंतर नोटिफिकेशन चौघांनाही जातात. त्यामुळे समरचा पटकन मेसेज आला, ब्रो तू बहुतेक ओव्हर थिंकिंगच्या जाळ्यात अडकतोयस, एवढं ओव्हर थिंकिंग करू नकोस. तेवढ्यात कीर्ती म्हणाली, कॉन्टेक्स्ट काय आहे हे चेक कर पहिला, नाहीतर तू उगाच फार विचार करायला जाशील आणि गोंधळ. नेहा बाहेर आली. तिनं स्माईल केलं. मूवी लावलं का म्हणून विचारलं. मूवी लावलं? राहुल थंड, काही विचार करत नव्हता, काही बोलत नव्हता. हो हो हो, अगदी छान मूवी लावलेली आहे, अशा तो सार्कॅस्टिक टोनमध्ये त्यांनी उत्तर दिलं. काय झालं आता, काय झालं? आणि त्यांना विचारलं, ए कसा काय आहे? ती चमकली. 2 मिनिटं तिला कळेनाच, हा असं का बडबडायला लागला? हू ए व्हॉट, काय म्हणायला लागलास तू नेमकं? टॅबलेट दाखवला, हे बघ सगळा चॅट दाखवला, काय काय झालंय, काय काय कॉन्व्हर्सेशन आहे हे सगळं दाखवलं. ते झाल्यावरती, ते बघितल्यावरती जोर जोरात खो 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 ती हसायला लागली. राहुल इरिटेट झाला. फनी आहे? तुला हे फनी वाटतंय? वाय आर यू लॅफिंग? का हसायला लागली असतो? ती अजूनच जोरात हसायला लागली. हसू नाही तर काय करू? अरे बाबा, ए म्हणजे अनन्या, ए म्हणजे अनन्या. त्याला आता सुचत नव्हतं आता काय याला रिस्पॉन्ड करायचं. माझ्या स्कूलची बेस्ट फ्रेंड आहे, तिचं ब्रेकअप झालं होतं आणि मी तिला कम्फर्ट करत होते, एवढंच, बाकी काही नाही. राहुल क्षणभर फ्रीज झाला. डॅशबोर्ड पुन्हा एकदा फ्लॅश झाला. त्यावरती ॲझम्पशन आहे ते कोलॅप्स झालं. तेवढ्यात फुल चॅट त्या ह्याच्यावरचा ओपन झाला. त्या टॅबलेटवरचा फुल चॅट ओपन झाला. डेट त्याच्यावर दिसली 2019. मग तर काय विषयच नाही. नेहा स्माईल करत, तू अरे डायरेक्ट विचारलं असतंस तरी चाललं असतं. समर, आता ते तू जे बघतोस ना टी व्हीवरती, किंवा आणि काय आता हे माहितीच आहे म्युझिक कशाचं आहे, ते जे बघतोस ना, अरे ते जरा किती एपिसोड बघायचे? ते क्राईम पेट्रोलचे किती एपिसोड बघणार आहेस तू? दिवस रात्र तेच चाललेलं असतं. आणि कीर्ती, आता तो CID बघणार आहे. दया आता तो CID बघणार आहे. हे सगळं कॉन्व्हर्सेशन आता लाईट झालं. या सगळ्यांमध्ये वातावरण एकदमच निवळलं. तू जर एवढ्या भानगडीत पडला नसतास तर तुझा हा जो वेळ आहे ना, तू 1-2 मूव्ही बघण्यात घालवला असतास. तेवढ्यात मूव्ही झाली असती छानपैकी. आणि हे म्हणल्यावरती ती दोघं हसायला लागली. खो 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 पुन्हा एकदा. तेवढ्यात बाहेरच्या गणपतीच्या मंदिरातनं छोटीशी आरती ऐकू आली. गणपती बाप्पा मोरया. राहुलला आजीचं वाक्य पण आठवलं अशावेळी. आजी त्याला नेहमी लहानपणी काही ना काहीतरी सांगत असायची, त्यामुळं आज त्याला आजीचं वाक्य आठवलं. बुधवारी गैरसमज वाढवू नको, बाप्पा आधी अडथळा दाखवतो आणि मग बुद्धी देतो, आजी सांगायची. त्याला आठवलं. राहुलने मोठा श्वास घेतला. तो म्हणाला, मन पहिला स्टोरी बनवत आहे, पण ॲक्च्युली खरं ट्रूथ जे आहे ते स्लो असतं किंवा ते वेगळंच असतं. शेवटचा पुन्हा एकदा मेसेज त्याच्या डॅशबोर्डवर आला. मिसअंडरस्टँडिंग अवॉइड झालेलं आहे, ट्रस्ट पुन्हा एकदा इम्प्रूव्ह झालेला आहे. हे सगळं त्याच्या डॅशबोर्डवरती दिसलं. प्रश्न मात्र खोल झालेला आता, की आपण सत्य शोधतो की अर्धवट
गोष्टींवरती मूवी आपल्या मनामध्ये रचतो. असे वेगवेगळे प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये येत राहतात, व्हिडिओच्या शेवटी तयार होतात आणि अशा प्रश्नांची उत्तरं हे चौघं पुन्हा एकदा हुडकून काढायचा प्रयत्न करत असतात. भेटूया या ना पुन्हा आपल्या पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोप घ्यायची वेळ आली आहे. नमस्कार.